केलं चालू कर चालू कर आधी आधी तो इंट्रोडक्शन द्यावं लागेल तुला. नेते इकडे आहे बाबा, माझं काय लिहिलं त्याचं प्रश्न विचारणार तुम्ही ना. भैया आप कहाँ से आए हो? हम महाराष्ट्र से आए हैं। महाराष्ट्र में से छत्रपति संभाजी नगर हमारा जिला है, वहाँ से हम सब छात्र आए। आपसे कौन कितने कौन है? दिनों की यात्रा थी? यांचं बी घे टोटल त्याच्यात. हमारे पूरे 8 दिन का ये था, यात्रा थी। उसमें हम 2-3 दिन अयोध्या में रहे और 4 दिन हम बनारस में रहे। आपको अयोध्या अच्छा लगा? अयोध्या की व्यवस्था अच्छा लगी या बनारस की? दोनों सही है, दोनों ठीक है, लेकिन बनारस में खाने की बहुत ही ज़्यादा प्रसिद्ध है, इसके वजह से हमने बनारस में ज़्यादा एंजॉय किया। और अयोध्या में दर्शन थे श्री राम प्रभु के, वहाँ दर्शन का एंजॉय किया। आपको सरयू नदी घाट अच्छा लगा या फिर बनारस का? बनारस सही लगा ज़्यादा, दोनों ही ठीक है, लेकिन बनारस में हमने ज़्यादा मज़ा किया। अच्छा, और आपका पूरा बजट कितना लगा? पूरा बजट लगभग एक आदमी का जो अर्थशाही है हमारे महावीर कोटरी, तो उनके पास सब पैसे का ये था, सब खर्चा उन्होंने किया हुआ है। आणि जो लेखपाल करने के लिए आए थे वो अनिल सर PSI अनिल भोजने सर है, उनके पास सब टैली है, उन्होंने सब लिख के रखे हुआ है एक आदमी का खर्चा कितना लगा। कुल कितने आदमी आए थे आप, और आपको एक पर पर्सन कितना खर्चा आया? कुल आदमी हम 11 थे, पर आदमी को मेरे एक हिसाब से लगभग 5,000 के करीब, 5 या 6,000 लगभग खर्चा है एक आदमी का। 7 दिन के स्टे में आपको 5 से 6,000 का खर्चा है। अच्छा। अभी निकलने का बोल रहे हैं? आज हम निकलने वाले हैं शाम में 8 बजे ट्रेन से। आपको ट्रेन की सुविधा कैसी लगी? ट्रेन में तो बिल्कुल सही रहा। जो रिजर्वेशन हमारा एक छात्र था रवि ताइडे बोलने, उसके उन्होंने एक ही नंबर का सब बुकिंग वगैरह सब उन्होंने एक बहुत अच्छे तरीके से सबका ख्याल रखा। ठीक है। और आपके बाकी सहयोगी कैसे रहे? बहुत ही साहिब सबने मजा किया। हमारा एक चाइना बोल के बंदा था, बहुत इंजॉय किया। दूसरा जो हमारा था खटके बोल के एक था, उन्होंने भी बहुत इंजॉय किया। और एक सौरभ गुजर, अनिल भोजने, नारायण जाधव उर्फ नंदी, और एक छोटा लवेश था हमारे साथ, जो कि सबसे छोटा था लेकिन उसने बहुत मजा की। और हमारे सागर गौड़ी थे, जिन्होंने भी बहुत इंजॉय किया यहाँ पे। पहली बार घर छोड़ के 8 दिन हमारे साथ रहे, वो भी बहुत अच्छा लगा हमें। खाने की व्यवस्था कैसी लगी? खाने आपने में क्या क्या खाया? बनारस में ना हमें बहुत सारे चीज़ें खाए, लेकिन कुछ चीज़ें हमें उनके नाम भी मालूम नहीं, कच्चे पोळी, जैसे कि फेमस लस्सी, इडली सांभर, रसा वड़ा। और महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ यहाँ पे मिलते हैं या नहीं? महाराष्ट्र खाद्य पदार्थ मिलते हैं, खास करके लेकिन पोहे बहुत अच्छे लगे। हमने पोहे तो कल मिले हमें महाराष्ट्र में, और पोहे के फेमस आइटम पोहा यहाँ पे मिला हमको। सब में इडली सांभर थे, वो सब खा खा के बोर हो गए थे, तो इस वजह से हमको एक आप ही खड़े होइए। मुझे तो आप अन्ना लग रहे हो, और आपको महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ आप खड़े होइए, लगते हैं। आप खड़े होइए. मैं अन्ना जैसा दिखता हूँ, पर मैं महाराष्ट्र हूँ। अच्छा, मुझे लगा आप अन्ना हो। नहीं नहीं, मैं अन्ना नहीं हूँ, मैं महाराष्ट्र हूँ। आपको लोग प्यार से क्या बोलते हैं? मेरे को पिट्या भाई बोले आज, ये दोस्त पिट्या ने भाई- नया नाम दिया ये पिट्टा भाई क्या होता है? पिट्या भाई। आप मुझको पता नहीं, पर दोस्त लोगों ने नाम डाल दिया आपको मेरे को। पता नहीं, फिर भी आप पिट्टा भाई बोल के फेमस हो गए इधर. अभी पिट्या भाई, आज मेरा नाम नारायण तो जादव पिट्टा था। भाई ने किधर किधर जाके अकेले में मजे किए? 2 बार नहाया, 2 बार गंगा स्नान होगा। कितने साल में? अभी 2 दिन में सब साल के हो गए। अभी आने का काम ही नहीं गिरा। आगे कितने साल में आने वाले आप? अभी 1 साल बाद आने वाले हैं हम सब। आगे की सूत्र सब संभालिए. साथ में आने वाले। अयोध्या और वाराणसी, इनको अगर स्टार देना रहा तो आप कितने स्टार देंगे? 10 में से. इधर तो अपना प्रभु श्री राम का है, नया है, वहाँ की व्यवस्था एकदम वहाँ की बढ़िया। स्वच्छता, क्लीनिंग, वहाँ पे नहीं, एक मंदिर में रुके थे हम, वहाँ पे नहीं का। वो बाबा जी कैसे थे वहाँ के? वहाँ के बाबा जी बहुत, वो बाबा जी ने हमको नहीं का इसकी चाय, काढ़े की चाय पिलाई थी, इतनी भारी लगा ना। वो गुजर को इतनी सी लगती थी, कितनी सी? इतनी सी कितने सी। से? हाँ. वो गुजर था हमारे साथ में, मेले का गुजर नहीं है, दोस्त गुजर था।
सौरभ गुजर तो महाराज जी को क्या चाय बोला पिलाई वो? या नहीं उनके बाबा ने उनको? अरे बहुत बढ़िया चाय दिए थे उसको ऐसा लगा महाराज जी को पता है उसने। आपने काकरा के साथ कल तो कुछ खाया था, उसके बारे में वर्णन कीजिए। उस पदार्थ का नाम क्या है? घाघरा ढोकला ये महावीर शेख ने लाया था खाकरा के साथ में जो पीछे से लगाया था, वो जो लेयर आपने लगाया इधर था, बनारस में वो ज्यादा फेमस है ना वो ताड़ी का क्या बोलते हैं उसको, भांग की गोली। अच्छा अच्छा। वो सब भांग की गोली में गए थे। भांग खाने के बाद क्या होता है? अरे बहुत नशे आ गए। पुढे शेरने उतरते तान्ना घेऊन. हाँ। और आपका क्या कहना है? वाराणसी और अयोध्या, इनको अगर स्वच्छता और बाकी सभी चीज़ों में 5 स्टार देने का रहा तो 10 में से कितने स्टार देंगे? दोनों तरफ हम 10 देना चाहेंगे, क्योंकि महाराष्ट्र से हमें पहली बार इतने बाहर आए हम अपने उत्तर प्रदेश में आए, लेकिन यहाँ की व्यवस्था देखकर, यहाँ का लोगों का प्यार देखकर इतना सही लगा कि रिक्शा वाले भी हमें प्यार से भैया जी, सगळे जगह घेऊन टाकत. फूल बेचने वाले, प्रसाद बेचने वाले, कपड़े बेचने वाले, सबों ने इतना मीठी बात की कि मुझे ऐसा महसूस हुआ कि अपने महाराष्ट्र में लोगों ने ऐसी बात करना चाहिए, ऐसा व्यवहार करना चाहिए। कुछ लोगों ने, एक किस्सा ऐसा घड़ा था हमारे साथ, हम घूमने सर्वेद मंदिर गए थे, उस पॉइंट पे से आने के लिए रिक्शे वाले ने खुद बोला कि उधर जाने के लिए आपको बस है। अपने महाराष्ट्र में ऐसा रहता था तो खुद, मैं उनको गलत नहीं बोलना चाहता, लेकिन उन्होंने सुधरना है, ऐसा व्यवहार अपने महाराष्ट्र में नहीं करना है, ऐसा सीधी तरीके से बोलना है कि जाने के लिए आपके पास बस भी है, पैसा नहीं लेना, ज़्यादा पैसे नहीं लेना, सही जगह करना, सही व्यवहार करना। ये बात मुझे यूपी में सीखने के लिए मिली। यूपी में अच्छा है या महाराष्ट्र में? वैसे तो महाराष्ट्र भी अच्छा है, बुरा नहीं है, लेकिन बोलना ऐसा है कि यहाँ के लोग बहुत प्यारे हैं। महाराष्ट्र कहीं गलत नहीं, क्योंकि मैं भी महाराष्ट्र का रहने वाला हूँ, बड़ा हुआ हूँ महाराष्ट्र में, वहाँ पे भी अच्छा है, न्याय व्यवस्था सब ठीक है। हाँ। आपको अयोध्या और वाराणसी में 5 स्टार देने रहे तो कितने स्टार देंगे? दोनों को 5 स्टार। अब महावीर दादा आप कितने स्टार देंगे? हम स्टार देना चाहेंगे 9 और दोनों को भी 9। अच्छा। ऐसा क्या खास लगा आपको दोनों में? दोनों में खास ऐसी अच्छी बातें लगी है। बहुत से बोले तो हम बहुत साल बाद फ्रेंड सर्कल पूरे एक जगह आए और बहुत फ्रेंड सर्कल ने हमने बहुत सी मज़ा किया। और मेरा यही रिक्वेस्ट रहेगा सबसे कि अगले जो भी कुछ टूर निकलेगा तो सब में सब ज़्यादा से ज़्यादा फ्रेंड सर्कल में आने का उत्सुकता रखना है, वही हमारा सबसे कहना है। जितना हो उतना से ज़्यादा जितना हम फ्रेंड सर्कल के साथ समझ लेंगे उतना अच्छा रहेगा। बनारस भी बहुत अच्छा लगा, हमने सपने में भी नहीं सोचा था कि हमारा इतना अच्छा टूर, इतना अच्छा सब कुछ होगा और हमें सब में ज़्यादा बड़े भाई जैसा संभाला होगा। हमारे अनिल भाई भोजने अनिल भाई भोजने, इन्होंने हमको पूरा बड़े भाई सरीका, हमारा कुछ का गलत कुछ होता हुआ तो उन्होंने हमको समझा के हिसाब सब बातें व्यवस्थित कर पूरा के बहुत सी बढ़िया हमको अच्छा उन्होंने किया। और महावीर भाई, अगर किसी को अयोध्या आना रहा तो अयोध्या आकर क्या क्या देख सकते, कहाँ रह सकते और क्या क्या खा सकते? अयोध्या आना बहुत अच्छी बात है, बहुत ही जल्दी अपना हिंदू समाज का प्रतीक है, सब बातें है। तो अयोध्या साल में एक बार तभी आना ही आना है। बहुत कुछ है अयोध्या में देखने से का। अयोध्या में धर्मशाला है, आश्रम है, वहाँ तुम ठहर सकते हो। अयोध्या में भी खाने की वगैरह व्यवस्था पूरा फ्री व्यवस्था, बहुत अच्छे मंदिर में प्रसादी का काम है। आप कहाँ घूमे उधर? अयोध्या में हम राम मंदिर और दशरथ किला, उसके बाद देखो और कनक भवन वगैरह घूमे हम बहुत से अभी। ठीक है। बनारस में आप जहाँ घूमे उसमें से सबसे अच्छा पॉइंट आपको कौन सा लगा? मुझे बनारस में अच्छा पॉइंट नमो घाट एक लगा और गंगा मैया की आरती अच्छी लगी, बहुत ही बढ़िया आरती हुई। पूरा आरती का पूरा बोले तो पूरा हमने अच्छा एक लिया, लाभ लिया हमने, बहुत ही बढ़िया आरती हुई। ठीक है, धन्यवाद। हाँ। बनारस की मिठाई बहुत सही। आपने अकेले तो बहुत मजा लिया, आपको ब्लू लस्सी कैसी लगी? बहुत बढ़िया लगी, बहुत बढ़िया लगी। आपने बाकी लोगों को क्यों नहीं लेके गए उधर? हम लेके जाने वाले थे, लेकिन हमारा, कोई इधर घूम रहा है, कोई उधर घूम रहा है, हम किस को बोले? अगर आप एक बार सबको कह देते कि सब लोग चलो इधर, तो वो आ सकते थे या नहीं आ सकते थे? जरूर आएंगे, क्यों नहीं आएंगे।
अगर आप पिलाते तो। यहाँ ठीक है, ब्लू लस्सी। आपको सबसे अच्छा मणिकर्णी का पॉइंट लगा क्या? हाँ, मणिकर्णी का घाट भी अच्छा है और गंगा मैया की आरती भी बहुत अच्छी लगी। खाने में कौन सा क्या आपको पसंद आया आपको इधर? खाने में तो सब बढ़िया था, जैसे कि लेकिन समोसा, चाट, कचौड़ी और लस्सी बहुत बढ़िया लगी। और आपको अगर स्टार देना रहा तो वाराणसी और अयोध्या को कितने स्टार देंगे? वाराणसी को 10 में से 10 देंगे और अयोध्या को 10 में से 9 देंगे। ऐसा क्यों? अयोध्या में 10 एक पॉइंट ज़्यादा और वाराणसी में 1 क्यों कम? अयोध्या में राम मंदिर और दूसरे अलग घूमने के पॉइंट नहीं है ज़्यादा। अयोध्या में घूमने के लिए बहुत कुछ है। अच्छा, ठीक है। आपकी पूरी यात्रा कैसी रही? यात्रा बिल्कुल ही मंगलमय रही और बड़ी बड़ी खूबसूरती से इस प्रकार की बाबा देवाधिदेव महादेव के पावन धारा पे हम यहाँ जो आए हैं, इससे मोक्ष की प्राप्ति होती है। इसी प्रकार से हम यहाँ पर आए। आप खुद घर पे पान बेचते हैं और इधर भी बहुत बनारस में पान फेमस है, तो दोनों में क्या डिफरेंस लगा आपको अगर आपने ट्राई किया तो? तो मुझे ऐसा लगा कि जो बनारस पान है उसकी साइज़ है छोटी, और जो हम अपने यहाँ जो पान मिलता है बहुत डिफरेंट है दोनों में। मतलब तो खाने में इसमें खासियत क्या है? बनारसी पान इतना फेमस क्यों है? क्योंकि नाम ही बनारस लिखे वाला है उसके पान, मतलब बनारस पान ही फेमस है। तो उसी प्रकार के इसमें कुछ मसाला वसाला अलग डालते हैं या कोई और चीज़ है जो जिसके वजह से एक बनारस जर्दे वाला फेमस? पान रहता है और एक मीठे वाला पान रहता है। अच्छा, आपको कुछ पूछना है तो पूछ लीजिए। ठीक है। और आपका पूरा बजट कितना लगा आपको ये यात्रा में? कम से कम आप जो शॉपिंग भी करी है हमने, बहुत सी चीज़ें भी खरीदी। इसी प्रकार हमको 6000 तक कंप्लीट गया सब टारगेट। अच्छा, पूरे ग्रुप में आए इसलिए 6000 तक गए? हाँ, पूरे ग्रुप में आकर भी लग गए होते पैसे। ठीक, धन्यवाद। ओके। आगे कौन? नहीं जागे सौरभ भाई, आपको कैसा लगा यहाँ का मार्केट? एकदम खतरनाक। और मोबाइल मार्केट एक नंबर है। कौन से मार्केट घूमे आप? आपको यहाँ का खाना कैसा लगा? यहाँ के बाकी घाट कैसे लगे? खाना एकदम बकवास है और यहाँ का मार्केट एक नंबर है। और खाने में क्या क्या ट्राई किया आपने? सब कुछ। सब कुछ का मतलब एक एक्सप्लोर कर सकते हैं क्या आप? लस्सी, कौन सी लस्सी? कचौरी, राइस और डोसा। अच्छा, मतलब आपने यहाँ की फेमस चीज़ें तो खाई ही नहीं। टमाटो चाट, टमाटर चाट, आलू टिक्की, आलू टिक्की खाई ना। टमाटो चाट। सब्जी पकौड़ी, अच्छा, कैसा लगा लस्सी। टमाटो चाट? धन्यवाद। आणि मराठी बोला, मराठी बोला. आणि मग तुम्हाला अयोध्या आणि वाराणसी ही यात्रा कशी वाटली? यातले तुमचे अनुभव काय आहे ते आमच्यासोबत शेअर करा. यात्रा खूप सुंदर वाटली, कारण की नवीन पोर असल्यामुळं थोडं अनकम्फर्टेबल वाटलं होतं, पण नंतर 1 दिवसानंतर खूप मस्त वाटलं, कारण की सर्वांचे स्वभाव मनमिळावू आहे, म्हणजे ॲडजस्ट करून घेणारे, त्याच्यामुळं खूप चांगलं वाटलं. 10 मुलांपैकी आपल्याला कोणता मुलगा आवडला सगळ्यात जास्त, ज्याचा स्वभाव खूप छान आहे आणि तुम्हाला त्यांनी खूप जवळून ओळखून घेतलं असं? आमचे शरद भाऊ आणि पिठ्याबाई, पिट्ट्याबाई. आणि महावीर भाऊ. पुढचा विचार आणि कर. अयोध्यामध्ये तुम्ही कुठे कुठे फिरला? वाराणसीमध्ये कुठे कुठे फिरला? अयोध्यामध्ये आम्ही राम मंदिर आणि हनुमानगडी, कनक भवन, श्री दशरथ महल हे असे मेन स्पॉट फिरलो. आणि पुढं वाराणसीमध्ये काय काय फिरलात? वाराणसीमध्ये भरपूर काही फिरलो, पण त्याच्यात सर्वात जास्त बेस्ट मला दशरथ नाही हे काय दशाश्वमेध घाट. हां, ते घाट चांगला वाटला सर्वात. आणि श्रीची कुल्फी. महाराष्ट्रामधून अयोध्यापर्यंत आणि अयोध्यापासून वाराणसी तुम्ही कशा प्रकारे प्रवास केला? कशा रेल्वेने आले, विमाने आले की तुमची ट्रेननं ट्रेनची व्यवस्था कशी वाटली? ट्रेनची व्यवस्था ठीकठाक, म्हणजे ट्रेन वाढवले पाहिजे की ठीक आहे?
ट्रेन वाढवल्या नाही पाहिजे, पण ट्रेनची व्यवस्था सुधारवली पाहिजे. टॉयलेटची क्लिनिंग वगैरे ते बेटर व्हायला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही वाराणसीमध्ये आला. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी शहर आहे. महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? पोलिसांची वर्तवणूक आणि म्हणजे नेमकं महाराष्ट्रातल्या पोलिसांची वर्तणूक चांगली आहे की इथल्या पोलिसांची वर्तणूक? युपी पोलिसांची आणि महाराष्ट्रातल्या माणसाच्या आणि इथल्या माणसांमध्ये बी फरक आहे. नेमकं कसं, म्हणजे दिसण्यावरतून की काही नाही, स्वभाव? म्हणजे स्वभावावर, म्हणजे बोलण्याची कसला स्वभाव वाटतो लाज तुम्हाला? आहे. इकडच्या लोकांचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला? हा, म्हणजे प्रेमळ बोलणे इथं, म्हणजे आणि आपल्याकडची बोलण्याची थोडी इकडे टोटोवाले भी अच्छे से हां रिक्षावाले वगैरे चांगले इकडं. हां, म्हणजे समजून सांगता आणि इथले लोक पण म्हणजे डायरेक्शन देतात चांगली, तसं महाराष्ट्रात देत नाही. कोणाला जर कमी खर्चामध्ये यात प्रवास करायचा असेल हा. तर राहण्यासाठी कमी खर्चात कुठे सोय होईल आणि खाण्यासाठी कमी खर्चात कुठे सोय होईल? आता धर्मशाळा एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे काय काय म्हणलं तुम्ही कुठं थांबला राहण्याची होता? आणि खाण्याची कमी कमी किमतीत किंवा स्वस्तीमध्ये सोय कुठे होईल? धर्मशाळा सर्वात बेस्ट. हां, आणि 2 नंबर 80 जे मंदिराचे हे असतं प्रसादालय, ते तुमच्या खाण्याची व्यवस्था करता आणि धर्मशाळा तुमच्या राहण्याची व्यवस्था, त्याच्यामुळे तुम्हाला कमी खर्चात होईल. आणि बनारसमध्ये काय काय ट्राय केलं तुम्ही खाण्यासाठी? कसं वाटलं? खाण्यात तर भरपूर काही आहे, पण आता नाही सांगतो. तुम्हाला जो आवडलेला पदार्थ आहे इथला तो कुठला? म्हणजे वाराणसीमध्ये तुम्ही जे काही खाल्लं आहे हां, त्याच्यामध्ये तुम्हाला जो पदार्थ आवडला तो कुठला आहे? केशर कुल्फी, केशर कुल्फी. कुठल्या दुकानाला खाल्ला तुम्ही? श्रीजी स्वीट. श्रीजी आणि स्वीट. स्टार द्यायचं झालं तर किती स्टार द्याल? कशाला कुल्फी? अयोध्या आणि वाराणसी 10 पैकी. 10 पैकी वाराणसीला 10 दे आणि अयोध्येला 10 पैकी 9 दे. धन्यवाद. अच्छा अच्छा. अरे बोललं सोडून येते. मी प्रश्न विचारतो. सागर तुम्हाला- सर्वात आधी हरिभाऊला सोडून आल्याच्या नंतर नाही 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 नाही, तुम्हाला इथे येण्यासाठी प्रवृत्त कोणा केलं? नेमकं तुम्हाला इथे येण्याची इच्छा झाली ती नेमकं कोणामुळे आणि कशामुळे? मला इथं येण्याची तुमचं जे नियोजन होतं, तुम्हाला वाराणसी अयोध्याचे फिरायचं होतं, तर तुम्ही नेमकं कोणाच्या सांगण्यावरून इथे येण्याची तयारी दाखवली? आता आमचे क्लासमेट आहे महावीर कोठारी, त्यांनी सगळ्यात पुढाकार घेतला की आपल्याला अयोध्याला जायचं. मग सगळ्याचंच ठरलं ग्रुपवर, मग आम्ही निघलो कि- टूरला. कधीपासून चालू होतं तुमचं नियोजन अयोध्या आणि वाराणसी येण्याचं? तरी 1.5-2 महिन्यापासून चालू होतं. बापरे, म्हणजे तुमचं बरेच दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं इकडे येण्याचं. ठीक आहे. तुम्हाला जो प्रवास झाला त्याच्यामध्ये काही त्रास वगैरे झाला का? त्रास वगैरे काही नाही झाला. सगळ्या क्लासमेटनी काही सगळ्यांनी माझी काळजी घेतली. ओके ओके. आता तुम्ही अयोध्या आणि वाराणसी याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी फिरला. दोन्हीपैकी तुम्हाला कुठला स्पॉट आवडला? मला दोन्ही स्पॉट आवडले. अच्छा अच्छा. दर्शन व्यवस्थित झाले का तुमचे? हो, दर्शन खूप चांगले झाले. मंदिरामधली जी गर्दी आहे ती दोन्हीपैकी कुठे जास्त जाणवते? दोन्हीकडे बी गर्दी भरपूर आहे. आणि वेळ किती लागला तुम्हाला दर्शनाला सरासरी? वेळ तरी अर्धा तासाच्या आतच. तुम्ही ज्या काही मित्रांसोबत आला, सर्व मित्रांपैकी सर्वात जास्त काळजी कोणी घेतली तुमची? सगळ्यांनीच काळजी घेतली. अच्छा अच्छा अच्छा. महावीरनी जास्त घेतली, शरद भाऊ जास्त घेतली, तुम्ही रवींद्र खायले काही नाही घेतली. ठीक आहे ठीक आहे. अजून काही सांगायचं झालं असतं, तुम्ही काही सांगू इच्छिता का? इतर लोकांना मेसेज येत आहे, जसं कोणाला यायचं ठरलं तर काय सांगू शकतात? इथं येण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? इथे येण्यासाठी काळजीचं म्हणजे कोणासाठी काही खाण्यापिण्याची जर व्यवस्था होत नसेल किंवा काही कोणाला काही आजार वगैरे जडला असेल तर येताना काही वस्तू आहे ज्या तुम्ही आणायला सांगशाल, त्यापैकी काय काय आहे? दुसरं प्रश्न. ठीक आहे ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न मी यांना विचारतो इच्छुक आहे. तुम्ही जे 8 दिवस प्रवास पहिल्यांदा जो ट्रीट केली, ते तुमचा जो एखादा मित्र असेल खास, तो कोण होता आणि त्याची आठवण आली का तुम्हाला? हा माझा शेवटचा प्रश्न आहे. आठवण आली ना, असते नाही आठवण आली. अरे गोगवळे यांनी मला रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं. पवार त्यांनी मला रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं 5 वाजता. अरे भाऊ पवार म्हणजे आपले कोण आणि नेमका? क्लासमेट आहे, मित्र आहे. अच्छा, लहानपणापासूनचे मित्र आहेत का तुमचे? हां. तर एक शेवटचा प्रश्न, त्यांच्यासाठी तुम्ही काय घेतलं एवढं प्लीज आम्हाला 1-2 मिनिटात सांगावं आणि याच्यानंतर स्टॉप करावं.
काही नाही, आता प्रसाद घेणार आणि हातातलं एक बंधन घ्या. तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार असं तुमची इच्छा आहे का? ठीक आहे, खूप चांगलं. आता जे आपले जे महाराष्ट्रात अतिशय राजकारणाबद्दल माहिती असलेली, राजकारणाची माहिती असलेली, तसेच शरद पवार गटाचे, तसेच शरद पवारचे खरे श्रीकांत पाटील शेजूळ यांना मी मराठीमध्ये विचारणार आहे पहिला प्रश्न. तर तुमच्यासोबत मराठी बोलायचं की हिंदी बोलायचं? मराठी. बरं साहेब, मी तुम्हाला थोडे वेगळे प्रश्न विचारणार इकडं, जे की महाराष्ट्रातलं राजकारण आणि युपीतलं राजकारण. तर तुम्हाला कुणीकडचं राजकारण आवडतं? सध्या तरी युपी. ओके. युपीमध्ये तुम्हाला कोणाचं जास्त आवडलं? योगी. योगीबद्दल तुम्हाला काय वाटलं या इकडं उत्तर प्रदेशमध्ये? महाराष्ट्रात जेव्हा चर्चा केली जाते त्यावेळेस युपीबद्दल बोललं जातं की गुंडाराज आहे, हिंदू, अनेक गोष्टीवर वाद होतात म्हणून ऐकलं होतं. मी इकडं आल्यापासून इथं ना हिंदू मुस्लिम वाद दिसला ना गुंडाराज दिसला. इथले लोक प्रेमळ आहेत, इथं हिंदू मुस्लिम ऐक्याने राहतात. बस या गोष्टी तर क्लिअर होतं की महाराष्ट्रात याच्यापेक्षा गुंडागर्दी महाराष्ट्रात चालते. बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या महाराष्ट्राला हे करताय समजा, तर तुम्ही इथून पुढं भाजपचं करणार का राष्ट्रवादीचं काम करणार? काम तर राष्ट्रवादीचंच करणार, कारण गुंडाराज 2015 पासून पुढं चालू झालं. शेवटचा म्हणजे अजून एक छान प्रश्न आठवला मला, का इथल्या सुधारणेबद्दल आणि म्हणजे उत्तर प्रदेशच्या आणि महाराष्ट्राच्या सुधारणेबद्दल काय फरक जाणवला तो तुम्ही आम्हाला सांगावा. उत्तर प्रदेश आधी कसं होतं हे मी बघितलेलं नाही, त्यामुळे आता कसं आहे आणि आधी कसं होतं त्याच्यात विशेष काही वाटलं नाही. हॅलो सर, पण आता सध्याची स्थिती तुम्ही जे डोळ्यांनी बघितलं ते आता जे तुम्ही बघितलं जो आनंद घेतला डेव्हलपमेंटचा, सांगावं थोडक्यात. डेव्हलपमेंटला भरपूर स्कोप आहे युपीमध्ये. रोजगाराच्या सुविधा उपलब्ध झाल्या. महाराष्ट्रात रोजगार चांगला आहे की युपीमध्ये चांगला? महाराष्ट्रामध्ये सर मला तर असं वाटतं युपीमध्ये खूप छान आहे. महाराष्ट्रात रोजगाराची संधी असल्यामुळे युपीमधून आजही युपीमधून स्थलांतर महाराष्ट्रात करावं लागतं, कारण रोजगाराची संधी इकडे उपलब्ध नाही. नाही, तुम्ही आशा करतो तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुम्ही तिकडे पण बोलावे का अशा सुधारणा आपल्याकडे डेव्हलपमेंट करावी? निश्चित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या मतदारसंघात होते, बारामती मतदारसंघ किंवा पश्चिम महाराष्ट्र आजही विकसित आहे. अविकसित राहिलेला भाग हा पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त आहे. नाही साहेब, आमच्याकडे पण तेवढा काही म्हणावा असा विकास नाही. तर माझी एक इच्छा आहे, आमदार प्रशांत बंबांना तुम्ही एक पत्र व्यवहार करावा आणि युपीबद्दलची त्यांना जी सुधारणा झालेली डेव्हलपमेंटची तशी आपल्या ग्रामीण भागात मराठवाड्यात जरी केली तरी चालेल. त्याबद्दल तुम्ही एक पत्र व्यवहार करावे अशी अपेक्षा आहे मला. नक्कीच आमच्या आदरणीय आमदार प्रशांत बंबाम हे चांगलं काम करत आहे. हे देखील पश्चिम महाराष्ट्राच्या तोड काम गंगापूर तालुक्यात करते. त्याच्यानंतर अजून तुम्ही जे इथं फिरला तर तुम्हाला वाराणसी आणि अयोध्या फिरला तर त्याच्यामध्ये स्टार द्यायचे ठरले तर तुम्ही किती स्टार देणार? दोन्हीकडे पण का? आणि इथलं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं वाराणसीचं ठिकाण कोणतं? वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ म्हणतो. तुम्ही टोटल किती घाट बघितले? 84. कसे बघितले? इथल्या लोकांनी तुम्हाला कसं कोऑपरेट केलं, सांभाळलं, म्हणजे मार्गदर्शन केलं? इथली माणसं प्रेमळ आहे, मदत करतात, योग्य दिशा देतात. महत्त्वाचं म्हणजे कारण बरेचसे चुकीचा मार्ग सांगणारे इकडे कमी आहे. पोलीस सपोर्टिव्ह आहे, माणसंही सपोर्टिव्ह आहे, स्वस्त आहेत बऱ्याचशा गोष्टी. तिकडच्या माणसामध्ये आणि इकडच्या माणसामध्ये तुम्हाला फरक निश्चितच जाणवला? हो, प्रेमळपणा. अजून बस तुमचं काही मनोगत काही कसं वाटलं काही सांगू शकतो? आता जे आपले छोटे लाडके जे जालन्यावरून आलेले आपल्याकडे जे सगळ्यात चिमुकले होते आणि त्यांनी खूप आनंद घेतला, माझ्यासोबत पण खूप आनंदाने राहिला, एकदम छोटा भावासारखा. तर त्याचं आपण थोडंसं घेणार. तुला सगळ्यात जास्त मजा करायला कोणासोबत आवडलं? सगळ्यांसोबतच चालू. सगळ्यात जास्त पण एखादा जवळ असेल ना तुझं? सगळ्यांसोबत. बरं, ओके, छान. तुला इकडे येण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं? माझी काकांनी महावीर कोटरे काकांनी. काकांनी तुला काही असा त्रास वगैरे दिला, चिडचिडपणा वगैरे असं काही नाही? काकांनी तुला इकडे काळजी वगैरे घेतली? एकदम. आई वडिलांची आठवण आली तुला काही? नाही. काका असल्यामुळे काही नाही. आणि काका तुला कधीपासून जीव लावता, म्हणजे केव्हापासून सांभाळता वगैरे असं?
बालपणापासून सांभाळ. म्हणजे तू किती वर्षाचा होता तेव्हापासून सांभाळ? इथं मला इथं या प्रश्नाचं उत्तर देते. म्हणजे इतकं तुला जीव नो लावतो. कमेंट्स, नो कमेंट्स. हा. तुला सगळ्यात जास्त वाराणसी आवडली की अयोध्या आवडलं? वाराणसी, वाराणसी. तर तुझा आवडती पदार्थ वाराणसीतला खाण्याचा? कचोरी होती, गुळणी होती, पान आहे, रस्सी आहे, भरपूर वस्तू. तर तू मजा केली मग? हो, आनंद वाटला तुला? एकदम. नक्की? कोणी त्रास वगैरे दिला तुला? तुमच्या शहरात पैसा असले मी दिला? नक्की दिला? तो काय काय त्रास दिला खरं खरं 2 शब्द सांग ना. ते नाही सांगू शकत. अरे बापरे. ठीक. आता जे आपले सगळ्यात जास्त आणि सर्वांचे लाडके लीडर, ग्रुप लीडर होते जे इथं आपल्याला आणणारे, म्हणजे सगळ्यात जास्त मार्गदर्शक होते पूर्ण. दोन. हां सर. सगळ्यांनी इथं सांगितलं चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय. तुम्हाला इथं येत असताना काय काय अडचणी आल्या, कोणत्या कोणत्या अडचणी फेस केल्या ते सांगा. सध्याच बरोबर लागेल. हां. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं रिझर्वेशन करतो बाय ट्रेन प्रवास करण्यासाठी, तर रिझर्वेशन करताना आपलं जे सीट असतं ते फक्त आपलंच असतं. परंतु ट्रेनमध्ये असे काही लोक भेटले ज्यांनी स्वतःची जागा, आमची रिझर्वेशन केली, आमची जागा त्यांनी काबीज केली. एवढ्या एका गोष्टीचा खूप जास्त त्रास आहे. त्याची व्यतिरिक्त काही त्रास नाही. रिझर्वेशन करत असताना किती दिवस अगोदर केलं पाहिजे तेव्हा कन्फर्म तिकीट भेटेल? ज्यावेळेस रेल्वेचं रिझर्वेशन करतात त्यावेळेस रेल्वेने काही टाईम पिरियड ओपन केलेला असतो. म्हणजे आपण आज जर कुठे जायचं ठरवलं 2 महिन्यासाठी आपल्याला जायचं आहे, तर 2 महिने मिनिमम रेल्वे पिरियड आहे ज्याच्यात तुम्हाला रिझर्वेशन करावं लागतं. तर जर समजा आपल्याला आता सध्या चालू आहे एप्रिल, मार्च, एप्रिल, मे, जूनचं रिझर्वेशन आपल्याला एप्रिलमध्ये करावं लागतं. समजा 4 तारखेचं जर जूनचं रिझर्वेशन आहे तर ते 2 महिन्याच्या आधी 3 तारखेला आपल्याला करावं लागतं. कुठे फिरायला निघत असताना एक मित्र तयार होत नाही, तुम्ही एवढे 11 जण कन्व्हिन्स कसे केले? याचं सर्व श्रेय मी देणार फक्त महावीर कोठारी आणि शरद पवार यांना. कारण या लोकांनी जी जिद्द दाखवली, सर्वांना आपल्याला सोबत घेऊन एक मोठा प्रवास करायचा आहे, सर्व काही श्रेय फक्त या दोघांनाच मी देईल. कारण याच्यामध्ये माझा काहीच वाटा नव्हता. मी फक्त त्यांना टेक्निकल जो काही सपोर्ट असतो तो देण्याचा प्रयत्न केला. आणखी काय काय अडचणी तुम्हाला येऊ शकतात प्रवास करत असताना? जाणार नाही. प्रवास करताना जेव्हा आपण घर सोडून बाहेर निघतो त्यावेळेस आपल्याला फक्त घरचं जेवण जे असतं ते कुठेही भेटत नाही. तर आपण आपल्यासोबत मिनिमम जेवढ्या दिवसाचा प्रवास आहे तेवढ्या दिवसाचं काहीतरी खाण्यासाठी जे आपल्याला पचेल, ज्याचा आपल्याला खाण्याचा त्रास होणार नाही, ॲसिडिटी वगैरे होणार नाही, या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चाललं पाहिजे. ज्याची काळजी आमच्या ग्रुप लिडरनी म्हणजे महावीर कोठारी यांनी सर्वांसाठी घेतली होती. आणि अयोध्यामध्ये फिरत असताना तुम्ही कोणते कोणते पॉईंट प्लेस कव्हर केले? अयोध्येला आम्ही सकाळी पोहोचलो होतो. सकाळी पोहोचल्यानंतर सर्वात आम्ही तिथली जे शेरीव नदी आहे, शेरीव नदीवर जाऊन आंघोळ केली. तर तो एक स्पॉट आम्ही घेतला. त्याच्यानंतर आम्ही गेलो दर्शनाला हनुमानगडीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही तिथले जे आजूबाजूचे पॉईंट आहे जसे की दशरथ महल आहे, कनक भवन आहे, गुप्तार घाट आहे, अजून एक लता मंगेशकर चौक आहे, हे सगळे पॉईंट आम्ही घेतले. अयोध्या ते वाराणसी प्रवास कशाने केला आणि ठीक आहे कशाने केला? अयोध्या ते वाराणसी प्रवास आम्ही रेल्वेने केला. रेल्वे अवेलेबल आहे? हो, रेल्वे अयोध्या ते वाराणसी तुम्हाला तासाला 2-2 तासाला रेल्वे अवेलेबल आहे. आणि वाराणसीमध्ये कोणते कोणते पॉईंट कव्हर केले? वाराणसीमध्ये बघण्यासारखे तसं इथे खूप पॉईंट आहे. आपण जर ठरवलं तर 15 दिवससुद्धा आपल्याला पुरणार नाही. परंतु आम्ही जे महत्त्वाचे पॉईंट आहे, जे खूप जास्त फेमस आहे, ते सर्व पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला. कारण आमच्याकडे 4 दिवसाचा वेळ होता. आणि आज तुमचा वाराणसीमध्ये शेवटचा दिवस आहे? हो, आज सायंकाळची ट्रेन आहे आमची. तर तुमचा आजचा परतीचा प्रवास कसा असणार आहे? आज आमचा परतीचा प्रवास आम्ही रेल्वेचे रिझर्वेशन केले आहे. सर्वांचं रेल्वे रिझर्वेशन झालेलं आहे. 8ला आम्ही बसणार आणि उद्या 3 ते 4च्या दरम्यान आमच्या जो जवळचं स्टेशन आहे तिथे पोहोचणार. आणखी तुम्हाला अयोध्या आणि वाराणसीबद्दल काय वाटलं तुमच्या भाषेत सांगा? माणसाने जेव्हाही त्याचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक स्पॉट असते जे नैसर्गिक असते, काही धार्मिक असते. तर जेवढे काही आपल्याकडून होईल ते धार्मिक स्पॉट असो किंवा नैसर्गिक स्पॉट होते हे केलंच पाहिजे. कारण ज्यावेळेस आपला जन्म होतो तिथून आपला मृत्यू कधी आहे हे एक महाराज काल बोलले. त्याच्यामुळे आपण जेवढा आहे जीवनाचा आनंद घेत चाला आणि
जेवढं काही बघता येईल तेवढं बघत चालू, हेच मला सांगायचं होतं. काशी विश्वनाथाचं दर्शन शक्यतो आपल्या इकडं म्हातारे झाल्याच्या नंतर घेतात. तुम्ही एवढ्या यंग वयात काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भेटली. मला सांगायचं म्हणजे काशी विश्वनाथ हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. इथे एनर्जीचा तर काही विषयच नाही, एनर्जी तर ती राहणारच. महादेवाचं दर्शन म्हणजे खूप मोठ्या भगवानाचं दर्शन आहे. आणि याच्याही व्यतिरिक्त जर पॉझिटिव्ह एनर्जी म्हटली तर जी गंगेची आरती होते सायंकाळची, जी दशाश्वमेध घाटावर होते, तिथे गेल्यावर पहिल्या दिवसाचंच जे आमचं ठरलेलं होतं त्याच दिवशी खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली. त्याच्यामुळे माझा जो आजार होता किंवा काही होतं व्याधी होता हा सगळा थकवा दूर निघून गेला. या ठिकाणी बोटिंग असो किंवा टोटोवाले किंवा रिक्षावाले ऑटोवाले भाविकांना लुटतात का सपोर्ट करतात? रिक्षावाले नाही लुटत. मी रिक्षावाल्यांना इथं जर नाव नाही देऊ शकत, पण जे आपण बोटिंग करतो, जहाज बोटिंग वगैरे असेलच, ते जे लोक आहे त्यांची जी लूटमार चालली आहे ती इथे भव्य प्रमाणात चालली आहे. बार्गेनिंगची आवश्यकता आहे. इथे खूप आपण म्हणजे ते जर आपल्याला एक 5 मिनिटाचा अवधीमध्ये जर कुठे घेऊन जायचं असले तर खूप जास्तच पैसे सांगतात. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी त्याचे 10% पैसे फक्त आपण पकडायचे. समजा 1000 रुपये सांगितले तर आपण 100 रुपयेच पकडायचे, एवढे प्रमाणात ते जास्त सांगतात. आणि इथून काय काय खरेदी करण्यासारखं आहे? इथून खरेदी करण्यासारख्यापेक्षा आपण इथले जे खाण्यापिण्याचे स्पॉट आहे ते इथेच जास्त भेटतात, जे आपण पार्सल घेऊ शकत नाही. खाण्यापिण्यासाठी जे बनारस आहे ते खूप फेमस आहे. खरेदी करण्यासाठी म्हणजे इथले बनारसी साडी आहे, अजून बांगड्या आहे. इथले जे आता नवीन एक बघायला भेटले तर मला, आपण जो चहा घेतो त्याची देण्याची पद्धत आहे ती खूप आवडली मला. ते तर आपण काही घेऊ शकत नाही, घरी जाऊन शकत नाही. त्याच्यामुळं फक्त बनारसी साडी आणि बांगडी या 2 गोष्टी खूप छान मिळतात. आणि बनारस आणि अयोध्येसाठी स्टार द्यायचं झाल्यास किती स्टार द्याल? आता अयोध्या तर नवीनच सुरू झालं आहे तिथलं मंदिर, पण तिथली जी सुविधा आहे ती मला खूप प्रचंड प्रमाणात आवडली. त्याच्यामुळं अयोध्याला मी जास्तच प्रमाणात स्टार देईल, 10 पैकी 10 देईल. आणि इथलं जे आहे हे खूप पौराणिक आहे, यालाही कमी देऊ शकत नाही. इथली जी मान्यता आहे, धार्मिक मान्यता, ती खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ते 10 पैकी 10 स्टार. चला, धन्यवाद.